आमचा नारद मुनी तर भिडला बुवा डायरेक्ट काजूवर. तर चला तर मित्रांनो, आज आपल्या कथेची शेवटचा दिवस होता आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, की महाराजांचं देखील आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये महाराजांचं आगमन झाल्यानंतर मित्रांनो, चहा-पाणी झाली आणि मग काय लगेचच पाहुणे मंडळी पण आज आपल्याकडे बरेच आलेली होती. तर थोड्याच वेळामध्ये महाराजांचे दर्शन वगैरे घेऊन मी आलोय मित्रांनो बाहेर मंडपात. तर इथं आल्यानंतर लगेच कथासंग्रहमध्ये सर्व बाकीचे महाराज मंडळी आलेली होती. तर त्यांनी लगेचच तबलावादक आणि त्यांनी लगेचच चालू केलंय मित्रांनो भजन. तर थोड्याच वेळामध्ये आपण आलोय मित्रांनो घरात आणि आज आपल्याकडे आहे दुधाचं नियोजन सर्व भाविक भक्तांना. तर थोड्याच वेळामध्ये तिथं चक्कर मारला आणि मग काय महाराजांचं आगमन होणार होतं. तर तुमचा भाऊला होतं शूटचं पण काम. आपलं काम तर होतं हो, एका कामात चारही धाम. म्हटलं चला, तर मग शूट पण घ्यायचा. तर लगेच मित्रांनो आपण इथं हजर झालोय आणि त्याचबरोबर महाराजांचं आगमन झाल्यानंतर आपले चालू आहे शूटचे काम आणि थोड्याच वेळामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये कथा संपन्न झाली मित्रांनो आणि त्याचबरोबर सर्व बाहेरचे पाहुणे मंडळी देखील आपले कथाश्रवण करण्यासाठी आलेले होते. तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपला नटखट खाना हा देखील रेडी झालेला आहे. तर कृष्ण जन्माष्टमीचा हा देखील आज आपण प्रोग्राम केलेला आहे मित्रांनो आणि थोड्याच वेळामध्ये सर्व भाविक भक्त जमलेले होते. तर हा भजनाचा आणि भक्तिमय संगीत गीताचा आनंद घेत कथा संपन्न झाली मित्रांनो आणि त्याचबरोबर कथा झाल्यानंतर आरती झाली. तर थोड्याच वेळामध्ये मित्रांनो आरती झाल्यानंतर सर्व भाविक भक्तजन जमलेले होते आणि आपण आलोय मित्रांनो भंडारगृहामध्ये. तर आपल्या उद्या आहे मित्रांनो काल्याची कीर्तन आणि त्याचबरोबर आमचे मित्र किशोर भाऊ ते आले. तर भाऊंचं चालू आहे काजू बदाम सोलून ठेवायचं काम. तर भाऊला म्हटलं, "भाई सोलून तर घ्या, पण खायचे पण काम चालू ठेवूशे वाटतं." चला तर मित्रांनो, मग काय आपण लगेच आलोय बाहेरच्या कामासाठी भांडे वगैरे धुवायचे होते.